वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अशोक मांढरे यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेत पंचायत समिती निवडणुकीसाठी अभेपुरी गणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या निर्णयामुळे वाईच्या पश्चिम भागात राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून प्रस्थापित नेत्यांपुढे मोठं आव्हान उभं राहिलंय। अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक मांढरे म्हणाले की आमचा पश्चिम भाग असा फार दुर्मिळ असा भाग म्हणजे जिथं अजून सुखसुविधा व्यवस्थितरित्या आपला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरी अजून त्या सगळ्या सुविधा पुरवल्या गेल्या नाही। ज्या प्राथमिक सुविधा आज आपण म्हणतो आरोग्य असेल, मूलभूत सुविधा असेल, पाणी असेल, शेती पाणी असेल, असे अनेक प्रश्न आहेत ते फार आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते, ते आतापर्यंत झाले नाहीत आणि त्यामुळे लोक जीवन फारच अजून दयनीय अवस्थेमध्ये। या सगळ्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी माझं विजन आहे की या मूलभूत सुविधा या माध्यमातून मला पुऱ्या करता याव्या। प्रस्थापितांनी तुमच्यावर नेहमी अन्यायच केलाय भागावर, यासाठी तुम्ही तरुणांना काय छोटा संदेश द्याल? मला वाटतंय अन्याय हा जाणीवपूर्वक केल्यासारखा वाटतो, कारण की मागच्याही वेळेस ते झालं, याही वेळेस ते झालं आणि हे तरुणांनी किंवा भागातल्या लोकांनी या समजून घ्यावं की आपल्यामध्ये काय योग्यता आहे आणि आपण त्याच्यातून याचं उत्तर कशा पद्धतीने देऊ शकतो हे आपल्या भागातल्या मतदारांनी त्याचा विचार करावा असं मला वाटतं। कारण भागावरती परत समोरच्या पक्षाने तुमचा तोच तो उमेदवार लादलाय, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नाही, त्याच्याबद्दल तर माझं काय भागाचं स्पष्ट म्हणणं होतं की आमच्या भागातला उमेदवार द्यावा, कारण की आम्ही एवढे 20,000 मतदार असो, 19-20,000 मतदार आहोत, याच्यापैकी एकही लायक व्यक्ती आपल्याला भेटत नाही का तो या भागाचं प्रतिनिधित्व करू शकतो। आणि ही गेल्या मागच्या पंचवार्षिक पासून मागच्या वेळेस सुद्धा मी उमेदवारी मागितली होती राष्ट्रवादीकडून, मला थांबवण्यात आलं आणि याही वेळेस तसे काही संकेत दिसल्यामुळं मी थांबलो। पण भागातल्या लोकांचा असा आग्रह होता, इच्छा होती, अपेक्षा होती की भागातला कसाही असावा, कुणीही असावा, पण तो आपल्या भागातला मतदार असावा। कारण आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही स्वतःला म्हणून घेतो, याला तांबड्या मातेमध्ये रायरेश्वरच्या पायथ्याशी आम्ही आमचं जीवन व्यतीत करतोय, मग आम्ही मावळे म्हणून घेत असताना आमच्यात लढण्याची हिंमत नाही असं प्रस्थापितांनी कसं ठरवलं? प्रस्थापितांसोबत आतापर्यंत तुम्ही निश्चयानं काम केलंय, मात्र अशी कोणती वेळ आली, घटना घडली की तुम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला? नाही, ही घटना ही एका दिवसातली घटना नाही, हा दिनक्रम फार मोठा आहे, बऱ्याच घटना याच्यामध्ये घडून गेलेल्या आहेत। आम्ही सुशिक्षितपणे हे सगळं सहन करत जात होतो, कारण की इथं कुठलाही मुक्तपणे बोलण्याचा किंवा आपलं म्हणणं मांडण्याचा या बाजूला कुठलाही अशी सुविधा नसल्यामुळं हा एक हुकुमशाही पद्धतीनं चालणारा हा पक्ष आहे। आणि आता मी भाजपमध्ये गेलोय, तिथे एक लोकशाही पद्धतीची प्रक्रिया मला या दिवसामध्ये जाणवली आणि त्यामुळे मी आता यापुढे इथून या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत राहील। वारंवार तुम्हाला उमेदवार लादला जातोय, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? मी ते मगाशीच म्हटलं गेलं की आमच्यामध्ये कुठेतरी, मी आता वाईट शब्द वापरू शकत नाही, पण आमच्यामध्ये योग्य उमेदवार त्यांना दिसत असावा कदाचित, की मागच्या वेळी उमेदवारी लादली गेली की आम्ही म्हणजे आमचा शोषितपणा आहे त्याच्यातनं आम्ही ते मानलं, ठीक आहे बाबा बाहेरचा उमेदवार दिलाय, आम्ही आमच्या वरिष्ठांच्या आज्ञा मानून त्याचंही काम केलं त्यावेळेस, पण पुन्हा तोच प्रकार या भागामध्ये होतोय, ही भागासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याचं उत्तर लोक आपल्या मतात। दरम्यान अशोक मांढरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला। अनेक वर्षे पक्षासाठी रक्त आटवलं, पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झालाच नाही। वरिष्ठांनी चुकीचे निर्णय लादल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती, त्यांच्याच आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे, प्रगती टाइम्स न्यूज, वाई।